नमस्कार. आपण पाहतायत लोकराज्य टी व्ही न्यूज. आपल्या सगळ्यांचं परत एकदा लोकराज्य टी व्ही न्यूजमध्ये सगळ्यांचं स्वागत. खरं तर आत्ताच आपण बघितलं की चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जवळजवळ 15 दिवस ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप आणि मोठ्या प्रमाणात करण्यात आले आणि या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खरं तर सगळ्यांची करडी नजर होती आणि इथे मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार, वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर असं एकंदरीत खलबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होतं. हा जुना वाद आत्ता सध्या महापौर निवडीसाठी नवा वाद झालेला आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवड करण्यात आली. महापौर पदाच्या संगीता खांडेकर या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार होत्या आणि त्या मात्र एक मताने निवडून आल्या. खरं तर खूप मोठं रहस्य, खूप मोठा इतिहास यामागे दडलेला आपण नक्कीच पाहतात. लोकराज्य टी व्हीची संपूर्ण टीम त्या निवडणुकीदरम्यान चंद्रपूर महानगरपालिकेच्या परिसरात होती. अनेकांच्या प्रतिक्रिया घेत चंद्रपूरकरांपर्यंत ही सगळी अपडेट दाखवण्याचा प्रयत्न लोकराज्य टी व्ही न्यूज करत होती. निवडणुकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक गैरहजर असल्याने खूप मोठी चर्चा परिसरात सुरू झाली. यामागे नेमकं काय घडलं, या नगरसेवकांना गैरहजर राहण्यास कोणी सांगितलं, यामागे पाठबळ कुणाचं, अशा अनेक चर्चेला उधाण येत असताना आदल्या दिवशी म्हणजे महापौर निवडणुकीच्या आदल्या दिवशी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडनं आणि चंद्रपूर वनी आर्णी क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडनं काँग्रेसची सत्ता प्रस्थापित होईल असं देखील सांगण्यात आलं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरं तर काँग्रेस हा पिछाडीवरच होता. जवळजवळ लातूर आणि चंद्रपूरमध्ये काँग्रेसला महापौर बनवण्याची किंवा सत्ता स्थापन करण्याची संधी इथल्या मतदारांनी खरं तर दिली होती. पूर्ण बहुमत नसलं तरी बहुमतांचा आकडा जवळजवळ त्यांच्यापर्यंत होता. 27 काँग्रेसचे नगरसेवक, जी पप्पू देशमुख यांचा पक्ष होता, त्यांच्याशी युती होत त्या 3 असं खरं तर 30 नगरसेवक काँग्रेसकडे होते. त्यांना बहुमतासाठी 4 नगरसेवकांची गरज होती आणि भारतीय जनता पक्षाकडे आणि महाविकास आघाडीमध्ये येत असलेल्या उभाटाचे 6 नगरसेवक निवडून आले होते आणि त्यांच्यासोबत 2 वंचित बहुजन आघाडी आणि BSP 1 MIMM आणि अपक्ष, ज्यांना तिकीट वाटपामध्ये जे काँग्रेसचे कट्टर समर्थक होते अशांना तिकीट मिळाले नाही. मात्र अपक्ष म्हणून नंदू नागरकर आणि प्रशांत दानव हे या चंद्रपूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आले. मग नेमकं झालं काय तर निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच आपले नगरसेवक, माझे नगरसेवक म्हणून इथल्या खासदार आमदारांनी आपापले नगरसेवक घेऊन पळाले अशी चर्चा आणि परिसरात मीडियाच्या माध्यमातून पुढे आले. मात्र गँगवॉर असेल, निकालाच्या दरम्यान स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी काँग्रेसकडे आरोप करत असताना गँगवॉर आणि अपहरणाचे देखील शब्द त्यांनी त्या ठिकाणी वापरलेले आपण नक्कीच लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून बघितलं असाल. खरं तर नेमकं काय झालं, चंद्रपूरपासून नागपूर ते दिल्लीपर्यंत बैठकांनी नगरसेवकांची धाव तिथेपर्यंत गेली. मात्र अंतर्गत कलह इतका मोठ्या शिगेला गेला होता की चंद्रपूरकरांची आशा आणि चंद्रपूरकरांचं बहुमत काँग्रेसकडे कल असताना एकीकडे शेवटच्या टोकापर्यंत वाटायचं की काँग्रेसची सत्ता नक्कीच चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये बसणार. मात्र शेवटच्या टोकापर्यंत काय नेमकं झालं, किंगमेकर म्हणून माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार याचे बॅनर्स आणि पोस्टर्स देखील तिथे पाहायला मिळाले. नारेबाजी आणि घोषणाबाजी देखील महानगरपालिकेच्या आवारादरम्यान आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली असेल. पण आता यामध्ये नेमकं घडलं काय, नेमकं झालं काय, कारण वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक गैरहजर असल्यामुळे, उपस्थिती न दर्शवल्यामुळे आणि MIMच्या नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतल्यामुळे फक्त एक मताने संगीता खांडेकर या भाजपाच्या महापौरपदी निवड आली. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीनंतर लगेच उपमहापौरांची निवड झाली आणि ते खरं तर आश्चर्यकारक होतं.
महानगरपालिकेच्या परिसराबाहेर शिवसेनाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे मीडियाशी बोलताना म्हणत होते की महापौर भाजपाचा, उपमहापौर मात्र शिवसेनेचा. पण असं खरं तर असताना अंदर कुठेतरी निवडीच्या ठिकाणी खलबतं नक्कीच पाहायला मिळाली. नेमकं झालं काय तर उपमहापौरच्या निवडणुकीमध्ये जे तटस्थ भूमिका महापौरच्या निवडणुकीमध्ये घेतलेला MIM उपमहापौर निवडणुकीमध्ये निवडीसाठी पुढे आला आणि झालं काय तर 32 मतांची इक्वल अशी ते तिथे पाहायला मिळाली. आणि शेवटी पप्पू देशमुख आणि प्रशांत दानव यांच्यामध्ये ईश्वर चिट्टीने ती शेवटी निवड करायला भाग तिथे पडला. आणि ईश्वर चिट्टीमध्ये खरं तर प्रशांत दानव हे निवडून आले. प्रशांत दानव यांचं भाग्य उजळलं आणि चंद्रपूरचे उपमहापौर म्हणून प्रशांत दानव यांचं नाव पुढे आलं. नंतर लगेच अनेक चर्चांना वाचा फुटत असतानाच वडेट्टीवार म्हणाले की ह्या सत्ता स्थापनेचा संघर्ष हा खरं तर जिव्हारी लागला आहे. आमच्या या भूमिकेने आम्ही खरं तर हारलो आहे. मी चंद्रपूरची माफी मागतो आहे असं देखील वडेट्टीवारांनी म्हटलं. मात्र दुसरीकडे प्रतिभाताई धानोरकरांनी वंचित बहुजन आघाडी असेल MIMवर खापर फोडताना सांगितलं. मात्र यांना सत्ता स्थापनेसाठी नक्कीच शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला देखील सोबत घ्यावं लागत होतं. हा विसर मात्र काँग्रेसला पडला आहे का अशी देखील चर्चा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होती. मात्र नेमकं नागपूर आणि मुंबई यानंतर दिल्लीमध्ये जवळजवळ तासनतास बैठक झाली. मात्र होत्याचं नव्हतं झालं. जी संधी काँग्रेसला मिळाली ती गमवली आणि तोंडातला घास खरं तर हिरावल्या गेल्याचं चित्र देखील पुढे आलं. या दरम्यान या सगळ्या कारवाईच्या दरम्यान मात्र जनविकास पक्षाच्या वतीने पप्पू देशमुख यांनी चंद्रपूरकरांसमोर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना सांगितलं की चंद्रपूरकरांनी भाजपमुक्त मी करणार या टॅगलाईनवर हे जे सगळं सुरू होतं. यामध्ये मात्र काँग्रेसने आपल्या वादामध्ये खरं तर ही सत्ता गमवेल का ही भीती पप्पू देशमुख वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवत होते. आणि चंद्रपूरकर माफ करणार आहे हे देखील दाखवत असताना त्यांनी चंद्रपूरकरांना सांगितलं ते तरी कुठेतरी वाया गेलं असं आपल्याला नक्कीच पुढे दिसतात. वंचितच्या 2 नगरसेवक उपस्थित नसल्याने लगेच दुसऱ्या दिवशीच म्हणजेच निकालाच्या दुसऱ्या दिवशीच वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्र जारी करत वंचित बहुजन आघाडीच्या पत्रावर चंद्रपूरचे शहर अध्यक्ष स्नेहल रामटेके व त्यांची जी कार्यकारिणी सगळी बरखास्त केली आणि पक्षांमधनं हकालपट्टी केली. आणि या हकालपट्टीमुळे जनसामान्यामध्ये किंवा चंद्रपूरकरांमध्ये अनेक प्रश्नांना तोंड फुटलेलं आपल्याला पाहायला मिळतात. नेमकं झालं काय? हर्षवर्धन सकपाळ म्हणतात की घोडेबाजार झालेला दिसतोय किंवा एका मताने निवडून आल्यानंतर नेमकं चंद्रपुरात नेमकं घडलं काय? संदीप गिरे म्हणायचे की ज्यांनी शिवसेना संपवायला निघाले त्यांना शिवसेनेची ताकद आम्ही नक्कीच दाखवली. मी काँग्रेसच्या दारी खूपदा गेलो, विनवणी केली, मात्र काँग्रेसच्या खासदारांनी आम्हाला नाकारलं असं देखील थेट आरोप संदीप गिरे यांनी त्या दरम्यान केले. मात्र हे सगळं या सगळ्या सत्ता स्थापनेच्या निवडीमध्ये चंद्रपूरकरांचा जो मतदारांचा कौल होता तो मात्र तिथेच राहिला आहे. आणि आता खरं तर भारतीय जनता पक्षाच्या ज्या महापौर आहेत संगीता खांडेकर या महापौर म्हणून निवडून आल्या. त्यामध्ये जो करार झाला आहे 1.25 वर्ष शिवसेना उभाटांना 1.25 वर्ष आणि 1.25 वर्ष भारतीय जनता पक्ष असा एकंदरीत करार होत चंद्रपूरच्या महानगरपालिकेची निवडणूक पार पडली. आणि अजूनही याचं विश्लेषण आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप आणि विचार मोठ्या प्रमाणात केले जात आहे. या सगळीकडे लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून करडी नजर असणार आहे. नेमकं यामधलं सत्य काय, गूढ काय, यामागे नेमकी कारणं कोणती याचा शोध मात्र लोकराज्य टीव्ही नेहमी घेत राहणार आहे. आणि हे सगळं विश्लेषण करत असताना खरंच संपूर्ण निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर आणि महापौर सत्ता स्थापनेपर्यंत काय झालं याची सत्यता काय याकडे संपूर्ण लक्ष लोकराज्य टीव्हीचे असणार आहे. आता सध्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या
सत्ता स्थापनेमध्ये भाजप सरस ठरली आणि याचं किंग मेकर हे माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार असल्याने आता मात्र किशोर जोरगेवारांना डिवचल्याचे रील्स आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. बाप तो बापी रहेगा असे मोठे बॅनर्स, असे मोठे फलक चंद्रपुरात आता आपल्याला पाहायला नक्कीच मिळत आहेत. नक्कीच सत्ता स्थापनेनंतरही हा वाद पुन्हा मोठा होणार की काय याकडे देखील अनेकांचं लक्ष असणार आहे. तेव्हा नक्कीच लोकराज्य TV आपल्यासाठी या जनसामान्यांचा आवाज आणि राज्यकर्त्यांचा मानस ह्या सगळ्यांचा आढावा घेत सगळ्यांकडे करडी नजर असणार आहे.